नमस्कार. आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्राताई पवार यांच्यावर जी उपहासात्मक टीका केली, त्यांना गुंगी गुडिया असं संबोधित केलं. एक स्त्री म्हणून आणि एक आदर्शवादी नेत्या म्हणून आपण या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करत आहोत. खरं पाहायला गेलं तर त्यांच्यावर टीका करण्यासारखं काही कारण नसताना काँग्रेसकडं सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून त्यांच्याकडे काही विषय नसल्यामुळे ज्यांनी या महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट विकास या विषयामध्ये काम केलं असं कैलासवासी अजितदादा यांच्या जाण्यानंतर ज्यांनी पक्षाची बाजू खंबीररित्या सांभाळली, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्या बरोबरीने उत्तम असं काम ज्यांनी जे करत आहेत त्यांच्यावर विनाकारण टीका केली. खरं पाहायला गेलं तर हर्षवर्धनजी सपकाळ म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की बदनाम हुए तो भी क्या हुआ, नाम हुआ. त्याप्रमाणे आपल्या बॉलिवूडमधले एक शक्ती कपूर म्हणून एक अभिनेता आहे, त्याचा अंदाज आपणामध्ये एक क्राईम मास्टर गोगो नावाचं एक कॅरेक्टर त्यांनी केलं होतं आणि तो क्राईम मास्टर गोगो असाच विक्षिप्तपणे महिलांवर टीका करत होता. अशा या काँग्रेसच्या क्राईम मास्टर गोगोचा आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध करण्यासाठी इथं या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अरविंदजी वळसे असतील, त्याचबरोबर जिल्ह्याचे सचिव संदीपजी वानखेले, उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रमोदजी वानखेले, आमचे मंडल अध्यक्ष हेमंतजी चिखले, अशोकजी गबाले आणि आंबेगावची सर्व भारतीय जनता पार्टी आणि आम जनतेच्या वतीने मी या हर्षवर्धनजी सपकाळ यांचा निषेध करतो आणि मी त्यांना आव्हान करतो की महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले विषय आहेत जे विरोधी पक्षांनी हाताळले पाहिजेत. ते विषय सोडून तुम्ही भरकटल्यासारखं अभद्र टिप्पणी न करता चांगलं विधायक काम तुमच्या हातून घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना येणाऱ्या काळात देव सुबुद्धी देव अशी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर भविष्यात कधीही हर्षवर्धनजी सपकाळ पुणे जिल्ह्यामध्ये येतील त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या गोष्टीचा निषेध करण्यासाठी त्यांच्यासमोर आंदोलन करतील.